25 जून 2026 ची तारीख होती. राजकोट जिल्ह्यातील पडवळा रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर एका निर्जन भिंतीलगत पावसाचे ढग दाटून आलेले होते. हवेत एक विचित्र दुर्गंधी पसरली होती आणि तिथूनच जाणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला काहीतरी संशयास्पद दिसलं. एका मोठ्या दगडाच्या आडोशाला महिलांचे रंगबेरंगी कपडे परिधान केलेला एक मृतदेह पडलेला होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. वरवर पाहतात ती एखाद्या महिलेची आत्महत्या किंवा अकस्मात मृत्यू वाटत होता. पोलिसांनी तशीच नोंद केली, पण जेव्हा फॉरेन्सिक टीमनं शवविच्छेदन केलं तेव्हा डॉक्टरांच्या एका वाक्यानं केस पूर्णपणे फिरली गेली. आत्महत्या? अजिबात नाही. याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड दगडाने सपासप वार करण्यात आलेत. हा सरळ सरळ आणि अत्यंत क्रूरपणे केलेला खून आहे. आणि सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट म्हणजे हा मृतदेह कोणत्याही महिलेचा नाही, तर एका पुरुषाचा आहे की ज्याने महिलांचे कपडे परिधान केलेले होते. आता पोलिसांसमोर दोन मोठी आव्हानं होती. पहिलं म्हणजे या मृतदेहाची ओळख पटवणं आणि दुसरं म्हणजे या स्त्रीच्या वेशातील पुरुषाला इतक्या निर्घणपणे का मारण्यात आलं. इन्स्पेक्टर विक्रम यांनी पडवला परिसरातील कारखाने, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचे जाळे पसरवायला सुरुवात केली आणि तपासाची सुई एका 20 वर्षाच्या तरुणावर येऊन थांबली, ज्याचं नाव होतं पियुष कुमार खरवार. हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील आणि गुजरात राज्यातील पडवल येथील एका कारखान्यात तो काम करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी ज्यावेळेस सुरू केली तेव्हा सुरुवातीला पियुषने नकार दिला. पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं लोकेशन बघितलं, कॉल डिटेल्स समोर ठेवले, तेव्हा पियुषचे पाय लटू लागले. त्याने डोक्यावर हात ठेवला आणि सोशल मीडियाच्या एका अशा अंधाऱ्या जगाची कहाणी सांगायला सुरुवात केली की जी ऐकून पोलिसाच्याही अंगावर काटा आला. नेमकं काय घडलं होतं हेच आपल्याला आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. 2 वर्षापूर्वी जेव्हा पियुष हा हैदराबाद येथे रोजगारासाठी गेलेला होता तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक फेसबुकवर निशा कुमार आणि इंस्टाग्रामवर पूनम नावाच्या आयडीवरून एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. प्रोफाईलवर एका अत्यंत सुंदर मुलीचे फोटो लावलेले होते. पियुष जो काही सुंदर चेहरा होता त्या जाळ्यात पियुष अडकला. दोघांमध्ये तास चॅटिंग सुरू झालं. फोनवर बोलणं सुरू झालं. पलीकडून बोलणारी व्यक्ती आपला आवाज हुबेहूब मुलीसारखा काढून पियुषला वेडं लावत होती. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून चंदन कुमार होता. चंदनने निशा बनून पियुषचा असा काही विश्वास संपादन केला होता की पियुष त्याच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झाला. काही महिन्यात दोघांनी एकत्र राहण्यास देखील सुरुवात घेतली. दोघांनी निर्णय देखील घेतला आणि ते पती पत्नी सारखं एकाच खोलीत म्हणजे लिव्ह इन मध्ये राहू लागले. पियुषने चंदनला आपली पत्नी मानून तिच्या कपाळावर सिंदूर देखील भरला. त्यानंतर तो तिला पत्नी मानू लागला. पण जेव्हा ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायची अथवा तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती धार्मिक श्रद्धेचं कारण द्यायची. माझं व्रत आहे, देवाचा कोप होईल असं सांगून तो शरीर संबंध ठेवण्यास नकार द्यायची. त्यानंतर श्रद्धेचा मान ठेवून पियुष हा ते शांत बसायचा. पण मला काय माहित होतं की माझ्यासोबत किती मोठा गेम होतोय असं तो पोलिसांना सांगत होता. एका सकाळी पियुष हा लवकर जागा झाला. खोलीत शांतता होती. त्यानं बाथरूमच्या दिशेनं पाऊल टाकलं आणि जे दृश्य त्याला समोर दिसलं त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. समोर त्याची पत्नी म्हणजे निशा उर्फ चंदन आरशासमोर उभा राहून दाढी करत होता. पियुषच्या डोक्यातील प्रेमाची जागा आता एकाएकी तीव्र संतापाने घेतली आणि ज्याला तो आपली पत्नी समजत होता, जिच्यासाठी त्याने जगाचा विचार केला नाही, ती व्यक्ती एक पुरुष होती. म्हणजे चंदन हा समलैंगिक होता आणि त्याने पियुषला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हे रूप धारण केलेलं होतं. ज्यावेळेस सत्य समोर आल्यानंतर पियुषने चंदनला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये प्रचंड वाद होऊ लागले. त्यानंतर पियुष हा वाद आणि फसवणूक टाळण्यासाठी हैदराबाद सोडून थेट उत्तर प्रदेशमध्ये निघून गेला. तिथेही चंदन स्त्रीच्या वेशात त्याच्या पाठीमागे पोहोचला. पियुष राजस्थानला गेला. चंदन तिथेही आला. अखेर पियुषने गुजरातच्या राजकोटमधील पडवाला येथे एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली. पण चंदनने त्याचा पाठलाग काही सोडला नाही. तो तिथेही पोहोचला. चंदनला पियुष सोबत राहायचंच होतं, पण पियुषच्या मनात आता केवळ आणि केवळ तिरस्कार आणि सुडाची आग जुळू लागली होती. कारणही तसंच होतं. कारण ज्या पद्धतीनं चंदन ह्याने त्या पियुषला वेड केलं होतं इंस्टाग्रामवर आणि फेसबुकच्या माध्यमातून, त्यामुळं पियुष हा सर्व जाळ्यामध्ये अडकलेला होता. मात्र प्रत्यक्षात जे काही त्याच्या समोर आलं होतं त्यामुळं तो आता त्याची तिरस्कार करत होता. सुडाची भावना त्याच्या अंगात जळत होती. 21 जून
26ची ती रात्र होती. पडवाला येथील कारखान्यात पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि चंदनने पुन्हा एकदा पियुषवर सोबत राहण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मात्र चंदन जरी पियुषला दबाव टाकत असला तरी चंदनच्या मात्र हे अजिबात डोक्यात नव्हतं की आता चंदनला सोबत ठेवायचं. तू माझं आयुष्यच बरबास्त केलंस, आता मी हा खेळ संपवणार असं म्हणून पियुष हा चंदनला धमकी देऊ लागला होता. आणि पियुषच्या डोक्यात आता सतत तो एक भयानक प्लॅन आखला जात होता. चंदनला कशा प्रकारे संपवायचं हा देखील तो विचार करत होता. आणि 21 जूनच्या रात्री तो चंदनला समजावण्याच्या बहाण्याने रेल्वे रुळाजवळील एका निर्जन आणि अंधाऱ्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे पुन्हा त्यांचे वाद झाले आणि अचानक पियुषने चंदनला जमिनीवर ढकललं. बाजूलाच पडलेला एक मोठा जाड दगड उचलला आणि पियुषने तो चंदनच्या डोक्यात मारला. 1 2 3 पियुषने एका पाठीमागं एक अनेक वार चंदनच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर केले. चंदन रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि काही वेळातच त्याची हालचाल देखील बंद झाली. पुरावा नष्ट करण्यासाठी पियुषने त्याचा मृतदेह एका मोठ्या दगडाच्या आडोशाला लपवला आणि त्याच्यावरही काही दगड त्याने रचून ठेवले की जेणेकरून आपला प्लॅन सक्सेस व्हावा, चंदनचा कोणालाही थांगपत्ता लागणार नाही. त्यानंतर जणू काही झालंच नाही अशा थाटात पियुष कपडे स्वच्छ करून पुन्हा कारखान्यात गेला आणि नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी तो काम करू लागला. त्याला वाटलं की स्त्रीच्या वेशातील या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कोणालाच ओळखता येणार नाही आणि तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून जाईल. पण म्हणतात ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी तो एखादा पुरावा मागे सोडतोच. इन्स्पेक्टर विक्रम सिंग आणि त्यांच्या टीमने तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि चंदनच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशनच्या आधारे पियुषच्या मुसक्या आवळल्या. पियुष कुमार खरवार, तू स्वतःला जरी हुशार समजत होतास ना, पण कायद्याचे हात खूप लांब असतात. तू केलेल्या गुन्ह्याची तुला आता जन्मठेप किंवा फाशीच होईल अशा प्रकारे प्रतिक्रिया पोलीस त्याला व्यक्त करत होते. ज्या पद्धतीनं पियुषने संपूर्ण प्लॅन केला होता त्या प्लॅन मध्येच तो अडकला होता. हैदराबाद पासून सुरू झालेली ही प्रेम कहाणी शेवटी गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यात संपली होती. पोलिसांनी पियुष विरुद्ध भारतीय संहिता BNS कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून तो आता तुरुंगाच्या गजाड पोहोचला आहे. सोशल मीडियावर एक छोटीशी फ्रेंड रिक्वेस्ट, एक बनावट ID आणि आंधळ प्रेम पियुषला कशा प्रकारे फसवणुकीच्या खाईत ढकलून दिलं आणि कशा रीतीने एका भीषण हत्याकांडाचं तो कारण बनला हेच या प्रकरणातून समोर येत आहे. आभासी जगात जगणारे प्रत्येक गोष्ट सत्य असतेच असं नाही. हेच द गेम ऑफ शेडोज मध्ये कथेचं जीव घेणं सत्य आहे. मित्रांनो, तुम्हाला या कथेविषयी काय वाटतं? ज्या पद्धतीने पियुषच्या बाबतीत घडलं होतं आणि त्यामुळं चंदन याला त्याचा जीव गमावा लागला होता. पियुष सांगत असताना देखील चंदन त्याच्या पाठीमागं जातच होता, त्याची साथ सोडायला तयार नव्हता. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना काळजीपूर्वक आपली फ्रेंड रिक्वेस्ट ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्ही काळजी घ्या आणि त्याची पूर्णपणे खात्री केल्यानंतर त्याला मित्र बनवा, त्याच्याशी गप्पा मारा. परंतु असल्या आभासी दुनियात जगणं सोडून द्या. एवढंच या कथेतून सांगायचं आहे. पुन्हा नंतर भेटूया. तोपर्यंत जय हिंद.